भिवंडीमध्ये एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वारावरती रिक्षा आडवी लावल्यानं झालेल्या वादानंतर रिक्षा चालकांना वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा आरोप होतोय। एसटी स्थानकाच्या गेटवरती रिक्षा आडवी लावल्यावरून रिक्षा चालक शफिक शेख आणि वाहतूक पोलीस रविकांत पाटील यांचा वाद झाला। मात्र शफिक शेखची मुजोरी इतकी वाढली की त्यानं रविकांत पाटील यांच्यावरती हात उचलला। या मारहाणीत पाटील जखमी झाले। आरोपी शफिक शेखवरती निजामपुरा पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। भिवंडीतील काँग्रेसचे नेते मनोज म्हात्रे हत्या प्रकरणात आणखी 4 अटक झाली आहे। या प्रकरणी अटक झालेल्या आरोपींची संख्या आता 7 वर जाऊन पोहोचली आहे। गुन्हे शाखा आणि नारपोली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलंय। दरम्यान 14 फेब्रुवारीला मनोज म्हात्रे यांच्यावरती गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्रानं वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती। दादर भागातला सेल्फी पॉइंट मनसेकडून पुन्हा एकदा सुरू करण्यात येतोय। महापालिका निवडणुकीत पराभवानंतर सेल्फी पॉइंटच्या देखभालीचा खर्च शक्य नसल्याचं सांगत मनसेनं हा सेल्फी पॉइंट बंद केलेला होता। त्यानंतर हा सेल्फी पॉइंट बंद करणार नसून आणखी आकर्षक करणार असल्याचं मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं। विशेष म्हणजे भाजपला यासाठी महापालिकेकडून परवानगी देखील मिळाली आहे। तर दुसरीकडे शिवसेनेनं देखील सेल्फी पॉइंटची जबाबदारी स्वीकारत असल्याचं सांगत मोठे मोठे होर्डिंग शिवाजी पार्कात लावले। ठाण्यात शिवसेनेनं महापौर पदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील महापौर आणि उपमहापौर पदाच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे। भाजपतर्फे आशादेवी शेर बहादूर सिंग आणि उपमहापौर पदासाठी मुकेश मोकाशी यांची नावं जाहीर करण्यात आली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर पदासाठी अश्विन राऊत आणि उपमहापौर पदासाठी आरती गायकवाड यांचा अर्ज दाखल केला गेलाय। ठाणे महापालिकेत शिवसेनेकडे बहुमत आहे। त्याआधी शिवसेनेकडून ठाण्याच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे तर उपमहापौर पदासाठी रमाकांत मढावी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय। देशाचं राजकारण ढवळून काढणाऱ्या गुरमेहर कौर प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवरती निशाणा साधलाय। गुरमेहर कौर प्रकरण शांत करण्याऐवजी भाजप त्याला भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय। मुंबईतल्या नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेताना ते बोलत होते। गुरमेहर कौरचं समर्थन करताना सत्ताधाऱ्यांचे स्त्रियांबाबतचे विचार चुकीचे असल्याचं सातत्यानं समोर येत असल्याचं देखील शरद पवार म्हणाले। दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिच्या फेसबुक पोस्टवरून सुरू झालेल्या वादात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेनं देखील उडी घेतली आहे। काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आझाद मैदानात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा निषेध करण्यात आला। सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय। गुरमेहर कौरच्या विरोधात सरकारच्या मंत्र्यांची वक्तव्य समाज विघातक असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। साताऱ्यातल्या IMSR मेडिकल कॉलेजचे 95 विद्यार्थी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनाला बसलेत। मान्यता नसताना देखील IMSR कॉलेजनं या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले। विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचं उघड झाल्यानंतर कॉलेजला दंडही ठोठावण्यात आला। मात्र आता या 95 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय। या विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयात सामावून घेऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र निवडणुकांच्या धामधुमीत हे आश्वासन विरून गेलंय आणि त्याचीच आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन विद्यार्थ्यांकडून केलं जात आहे। 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अभिनेत्री आलिया भट्टला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला काल अटक करण्यात आली। संदीप साहू असं या तरुणाचं नाव असून त्याला उत्तर प्रदेशच्या लखनौमधून ताब्यात घेण्यात आलंय। आलियाचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांना या संदर्भात धमकीचा फोन काही दिवसांपूर्वी आला होता। फोनवरच्या व्यक्तीनं आपल्या बँक खात्याचा तपशील देखील महेश भट्ट यांना दिला होता। त्यावरून या तरुणाचा ठाव ठिकाणा शोधण्यात आला आणि त्याला ताब्यात घेण्यात आलंय। दरम्यान या आधी देखील 8 कलाकारांना धमकी दिल्याची कबुली या आरोपी संदीप साहूनं दिली आहे। नवी मुंबईतल्या दिघ्यात गेल्या 15 दिवसात 8 इमारती सील करण्यात आल्या असून 500हून अधिक कुटुंब रस्त्यावरती आली आहेत। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनधिकृत इमारती रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आलेत। यात 8 पैकी 4 इमारती सिडको आणि 4 इमारती MIDCच्या जागेवरती बांधण्यात आल्या। मात्र ज्या बिल्डरांनी अनधिकृत इमारती बांधल्या आणि गोरगरिबांची फसवणूक केली त्यांच्यावरती काय कारवाई होणार असा संतप्त सवाल आता इथले रहिवासी विचारतायत। पुण्यातील MIMचे शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख यांना पक्षातून आता निलंबित करण्यात आलंय। आमदार इम्तियाज जलील यांच्यामुळे निवडणुकीत MIM पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं असा आरोप शेख यांनी केला होता।
इम्तियाज जलील यांनी उमेदवाराकडून 10 लाख रुपयांची खंडणी घेतल्यानं शहरातील वातावरण दूषित झालं, त्यामुळे याची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं होतं. मात्र आता जुबेर शेख यांच्यावरच कारवाई करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपनं जोरदार ब्रँडिंग करत जाहिरातीच्या माध्यमातून घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा देखील भाजपला झाल्याचं चित्र आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपनं पुण्यातील प्रतिसाद कम्युनिकेशन कंपनीला प्रचाराचं काम सोपवलं होतं. विशेष म्हणजे जाहिरातीत कोणते फोटो वापरायचे, कॅचलाईन काय असेल, या सगळ्या बाबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्वतः ठरवलेल्या होत्या. व्हॉट्सअॅपवरील संभाषण सुरक्षित असल्याचा दावा केला जात असताना पुण्यातील घडलेल्या प्रकारानं व्हॉट्सअॅपवरील संभाषणाच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण पुण्यातील एका तरुणीचं व्हॉट्सअॅप हॅक करून त्याद्वारे पैशांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीला व्हॉट्सअॅपवरती अज्ञाताकडून एक लिंक पाठवण्यात आली होती. त्या तरुणीनं ती लिंक पुन्हा संबंधित व्यक्तीला पाठवली. मात्र त्यानंतर त्या व्यक्तीनं तरुणीच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून 3 व्यक्तींकडे तातडीच्या पैशांची मागणी केली. 2 व्यक्तींनी प्रत्येकी 5,000 रुपये आणि एका व्यक्तीनं 4,000 रुपये संबंधित पेटीएम अकाउंटवरती पाठवले देखील. मात्र त्यानंतर तरुणीशी संपर्क साधला असता हा सगळा प्रकार समोर आला. आता या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील भांडूप इथं 2 खासगी बसचा अपघात झालाय, परंतु सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. शिर्डीला जाण्यासाठी उभ्या असलेल्या बसला मागून येणाऱ्या एका बसनं जोरात धडक दिली, पण त्यावेळी बसमध्ये कुणीही प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना होता टळली आहे. कुठल्याही झगझगीशिवाय कर्ज देणाऱ्या कंपन्यांपासून सावधान राहा, कारण मुंबईच्या बोरिवलीत बोगस कंपनी चालवणाऱ्या 2 व्यक्तींनी शेकडो शेतकऱ्यांना कर्जाचा आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातलाय. सध्या हे कार्यालय पोलिसांकडून सील करण्यात आलंय. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मात्र मंगेश आणि सागर भोसले हे आरोपी सध्या फरार झाले. हप्ता द्यायला नकार दिला म्हणून वसईतल्या रेल्वे पोलिसांनी एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर येतेय. हरी तोमर असं या तरुणाचं नाव असून तो ट्रेनमध्ये सामान विकण्याचं काम करतो. दिनेश स्वामी नावाच्या पोलीस हवालदारानं हरीला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि लॉकअपमध्ये टाकून बेदम मारहाण केल्याचा आरोप हरीनं केलाय. या मारहाणीमुळे हरी नीट चालूही शकत नाहीये. हवालदार दिनेश स्वामी हा दारूच्या नशेत असल्याचं तसंच ऑन ड्युटीही नसल्याचा आरोप यावेळी हरीनं केलाय. लेखिका शोभा डे यांनी लठ्ठपणामुळे ट्विटरवरून खिल्ली उडवलेले मध्य प्रदेशचे पोलीस निरीक्षक दौलतराव जोगावत यांच्यावरती मुंबईत पहिली सर्जरी पार पडली. मुंबईतल्या सैफी रुग्णालयात बेरियाट्रिक सर्जन डॉक्टर मुझफ्फर लकडावाला यांच्या टीमनं जोगावत यांच्यावरती सर्जरी केली आहे. 180 किलो वजनाचे असलेले दौलतराम यांचं वजन 80 ते 100 किलो इतकं कमी करण्यात येणार आहे. यासाठी 1.5 वर्षांचा कालावधी लागणार आहे. पुण्यात संस्कार ग्रुप नावाच्या कंपनीनं महिला बचत गटांची फसवणूक केल्याची प्रकार समोर आलेला आहे. तसंच फसवल्या गेलेल्या महिलांनी वणमुखवाडी इथं बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. भरघोस परताव्याचा आमिष दाखवून संस्कार ग्रुपनं पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बचत गटांकडून पैसे घेतले, मात्र ते परत केले नाहीत. तसंच या ग्रुपचे संचालक फोन बंद करून फरार झाले. फसवल्या गेलेल्या महिलांची संख्या ही मोठी असल्याचंही समोर येत आहे. ऑस्करवारी करून आलेल्या मुंबईकर चिमुरडा सनी पवार यांना शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या पाया पडून सनीनं त्यांचे आशीर्वाद घेतले, तर पवारांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत केलं. लहानग्या सनीशी गप्पाही पवारांनी मारल्या. नेहमी राजकीय भावमुद्रेत असणाऱ्या पवारांच्या चेहऱ्यावरती सनीच्या भेटीनं निखळ हास्य देखील बघायला मिळालं. पुण्यात फिरोदिया करंडक एकांकिका स्पर्धा पार पडली. नृत्य, नाट्य, संगीत, चित्रशिल्प अशा सर्व कला प्रकारांना एकत्र गुंफत महत्त्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य करणाऱ्या एकांकिका या स्पर्धेत सादर करण्यात आल्या. संगीतकार सलील कुलकर्णी आणि अभिनेता भरत जाधव यांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलं. तंत्रज्ञानासोबत विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि मेहनत हेच या स्पर्धेचं यश असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यात भीमथडी जत्रेचं आयोजन करण्यात आलंय. शहरात राहणाऱ्या लोकांना ग्रामीण जीवन, तिथली खाद्य संस्कृती आणि कलेचा अनुभव घेता यावा यासाठी पुण्यात भीमथडी जत्रेचं आयोजन करण्यात आलंय. यंदा या जत्रेचं 11वं वर्ष आहे. आदिवासी जीवनावरती आधारित देवराई या थीमवरती यंदाची जत्रा भरवण्यात आली आहे.
ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेली फळं भाजीपाला या जत्रेत विक्रीसाठी ठेवण्यात आले होते।